सातत्याने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तो खेळाडू होता, अर्थात फैजान दर्जी. हे नाव सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये आहे. यापुढे सुद्धा त्याचा खेळ चांगला होईल यात मात्र तिळ शंका नाहीये. आणि त्याच वेळी जुनीत किरकिरे म्हटलं की मास्टर माइंड ऑफ मोल्ला रोहा. कारण मुजीब म्हटलं ना की अगदी टॅलेंटेड खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव, बऱ्याच वर्ष या क्रिकेटच्या खेळामध्ये धडे घेतले आणि तो कालच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरला. तसं म्हटलं ना की प्लेअर ऑफ द डे म्हटलं ना की आपण जुनेदला नक्कीचपणे देऊया आणि त्याचा खेळ सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. काही क्षणात सामन्याला सुरुवात देखील होते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं मी पुन्हा एकदा मी समालोचक नरेशशी तुम्हा आम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आपण पाहतात दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत अर्थात रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं वैला आपण पाहतोय. या पहिल्या वैल्या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना आहे हा गर्व. कारण जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात मांडण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला रोहा अष्टमी मोहल्ला हे सगळे मान्यवर खेळाडू आयोजक करताना आपल्याला पाहायला मिळतात. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचा, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. कारण कादीर सर, स्वप्न लिहिली जातात, स्वप्न पाहिली जातात आणि त्यानंतर स्वप्न प्रत्यक्षात उतरवली जातात. आणि तो प्रयत्न सातत्याने रोहा मोहल्ला अष्टमी असेल या सगळ्या मान्यवरांनी, आयोजकांनी, खेळाडूंनी एक गोड स्वप्न पाहिलं की आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ व्हावा, एखादा खेळाडू ISPL मध्ये खेळेल यात मात्र तीळ शंका नाहीये. कारण रोहा रॉयल्स आणि भाई संघ हे दोन संघ ह्या तालुक्याला एक वेगळंच वलय प्राप्त करून देणारे संघ ठरलेत. कारण मुंबईमध्ये जाऊन, रायगडाच्या बाहेर जाऊन त्यानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सातत्याने तालुक्यासाठी खेळलंय. कारण एखादा संघ तालुक्याचा खेळतो ना तेव्हा गावाचं नाव नाही पुढे जात, प्रथम तालुक्याचं नाव जातं आणि त्यानंतर आपला गाव, आपलं शहर असतं, त्याचं नाव क्रिकेट. कारण क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेळ लावलं. कारण ज्या वेळेस तुमचं क्रिकेट चालू झालं, मी तर सांगेन शाळेत जायचं, एक हाफ पॅन्ट असायची आणि त्यानंतर कधी एकदाची 5 वाजता येत आणि आम्ही मैदानावरती उतरतो आणि त्यानंतरचा प्रवास तुमचा. आज एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, जी स्पर्धा अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचं तुम्ही काल आगमन केलं. आणि त्याबद्दल एक गोष्ट सांगेन की रोहा तालुक्याला फक्त आणि फक्त एकच वर्ष मला संधी मिळाली आणि ती संधी आज तुम्ही साऱ्या रोहेकरांनी मला दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद करेन. कारण युवा समालोचक आणि त्याला संधी मिळणं आणि ती संधी तुमच्या माध्यमातून मिळते. थोडंसं मॅचकडे वळतोय. यावेळेस सुंदर चेंडू टाकला होता, पहिल्याच बॉलवरती स्वरघोषित चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मोर्चावरती प्रत्येक विकेटसाठी दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पहिल्याच बॉलवरती स्वरघोषित चेंडू आलाय. सुलतान मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपण अर्सलम मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती, त्याच्या साथीला अकीब. रोहा तालुक्यातील आणखीन एक महत्वाचा खेळाडू. पहिल्याच बॉलवरती स्वरघोषित चेंडू आला, त्यानंतर डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. सलमान सिद्दीक, रोहा तालुक्याचं वैभव, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या आधारावरती मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी फीड करेल मुझफ्फा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मुझफ्फा म्हटलं ना की पाठच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला होता. त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. ते म्हटलं जातं ना की पहिले सिद्ध व्हा, तुम्ही प्रसिद्ध आपोआप व्हाल. त्याचं नाव क्रिकेट. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि त्यानंतर तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायला मिळतं. पुढचा बॉल स्ट्राईकसाठी अकीब. मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला, एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण सहजरित्या पाहतोय. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा या 3 या आकड्या.
4 या आकड्यावरती पाहायला मिळते. चार या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आज क्रिकेट फार ग्लोबल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रामीण क्रिकेट कधी दिल्लीपर्यंत गेलं ना याचा नियमही देखील आपल्याला पाहायला मिळाला ना. त्याचं मूळ कारण या ग्रामीण क्रिकेटवरती असणारं सर्वांचं प्रेम. पुढचा बॉल लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता. हलकासा बॅटला स्टर केला. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार दन 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 करत चौकार. चौकार आला. धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा आम्हा लावणार वेळ म्हणजे क्रिकेट आणि तोच खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये. ओ त्याच वेळी मान्यवरांचं आगमन झालंय. रोहा अष्टमी नगर परिषदचे गटनेते महेंद्र शेठ गुजर सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये शोभा वाढवलीत त्याबद्दल सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि सर या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा मन मुराद असा आनंद घ्या. रोहा नगर परिषद गटनेते तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीत सर येत असताना पाहायला मिळत आहेत. बघा मान्यवरांची मांदियाळी खूप महत्वाची राहते. आज क्रिकेट जसं पाहिलं ना की क्रिकेटमध्ये प्रेक्षक आले आणि त्यानंतर आयोजक आले आणि त्यानंतर महत्वाची भूमिका ही आपण मान्यवरांची पाहतोय की मान्यवर या स्पर्धेला लाभले ना की एक वेगळाच आमिरभाव आमच्या आयोजकांमध्ये येतो. कारण आमिरभाव यासाठी येतो की एक मोठी स्पर्धा आम्ही खेळतो आणि त्या स्पर्धेला तुम्ही भेट देता. यापेक्षा जास्तीचं महत्वाचं आमच्यासाठी काय असेल त्याचं नाव क्रिकेट आहे. त्याच वेळी बघा जो कालचा दिवस आपण प्रथम ज्या स्पर्धेचा श्री गणेशा झाला त्यानंतर अनिकेत भाई तटकरे दमदार आमदार यांच्या शुभ हाताने आपण काल झालेला पाहायला मिळाला. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे सर्वच मान्यवर या स्पर्धेची भेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण ही लाख मोलाची स्पर्धा आज तालुक्याला अभिमान वाटावा की रोहा तालुक्यामध्ये अशी एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली की जी दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग पर्व पहिले या स्पर्धेचं आयोजन सातत्याने केलं जातं. 365 दिवस या स्पर्धेची चर्चा होईल यात मात्र तीळ शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये हा लीडिंग एज चेंडू खाली स्वतः सलमान मैदानाच्या बाहेर होतोय. आकिब थँक्यू डीजे. उझप्पासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अर्थात सियाप सरांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. उझप्पा म्हटलं ना की मी मगाशी म्हटलं अगदी शांत संयमी क्रिकेटर. त्याच वेळी जास्तीचा मायाळू म्हणून खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. एक मायाळू क्रिकेटर म्हणून सातत्याने त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं क्रिकेट खेळता यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर येता त्यानंतर तुमचा आमिरभाव कशा पद्धतीनं असतो हे देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण काही सध्याच्या घडीला जे खेळाडू आहेत ना एक मॅच आपण जास्तीची चांगली खेळलो ना की थोडासा त्याचा इगो वाढत जातो. परंतु असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले की अगदी डोक्यावरती बर्फ ठेवायचा शांत सगळ्यांशी अगदी बोलतं राहणं मायाळूपणाने राहणं असेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यातलाच एक खेळाडू उझाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली स्ट्रायकेनवरती. अदिल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सुद्धा सुंदर फटका लीडिंग एज लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार.
कुठीचे चौकार आला धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती 13 अशी धावसंख्या धावफलकावरती पुढचा बॉल उचप्पा ओ हो आदिल साठी आणि मोठा फटका दे धक्का घे छक्का षटकार कुठीचे ते कुठीचे बघा ना आपण तसं पाहिलं ना की यानंतर आपण थोडेसे चर्चा करू जे आपण आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा जो पवेलियन पाहतो त्या पवेलियन मध्ये देखील चेअर आपल्याला पाहायला मिळतात खुर्च्या म्हणजे रसिक प्रेक्षक हे आपलं केंद्रबिंदू असतात या स्पर्धेचे आणि त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था देखील अगदी चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळते पुढचा बॉल अदिल साठी आणि तसं पाहिलं ना तर स्वतः नगरसेवक तिथे उपस्थित आहेत अरबाज मुनेर आज कमी वयामध्ये मिळालेली जबाबदारी आज नगरसेवकाची भूमिका पार पाडत असताना आज या स्पर्धेची भूमिका म्हटलं ना की अरबाजभाई मनेर आम्हाला नक्की आठवत आहेत साऱ्या गोष्टी बघा मग पाणी घेऊन जाणं असं क्रिकेट खेळणं असं आयोजकांमध्ये सामावून घेणं असं मान्यवरांचं स्वागत समारंभ करणं असं या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत अगदी कौतुक करावं तितकं कमी धावफलकावरती धावा ह्या 20 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कमी वयामध्ये पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं आणि त्याच वेळी या रोह्याचं मास्टर माइंड म्हणजे रोह्यातला एक गोड व्यक्तिमत्व क्रिकेट मधला तज्जूबाई डबीर हे देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस सुद्धा स्टेअर केलाय चेंडू एक धाव घेतली गेली धावसंख्या 1 ने वाढेल 21 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कारण मी काल देखील म्हटलं होतं की माझ्या या क्रिकेटच्या समालोचनाच्या कारकिर्दीत असं एकमेव मायाळू व्यक्तिमत्व मिळालं ते म्हणजे तज्जूबाई डबीर अगदी असं वाटतं की एक तज्जूबाईच्या प्रेमात पडावं की काय आणि प्रेमात कुणाचा पडलाय हा बॉल तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर फलंदाजी करणारा अर्थात अडसालच्या प्रेमात पडला कारण त्याला संधी मिळाली कॅच होती कॅच तितकीशी झेज करता आली नाहीये त्याचा फायदा घेत असताना धावफलकावरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा आणि मान्यवरांची जेवणाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केली जाते यावेळी सुद्धा मोठा फटका पाहायला मिळाला षटकाराला ठीक आहे
मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा थांबल्या 33 या आकड्यावरती. तन्वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो इन ॲट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती 33 धावा धावफलकावरती. बघा समोर आपल्याला इंतियामचे धनसे सर पाहायला मिळतात. इम्तियाज धनसे सर पाहायला मिळतात. एक लेजेंडरी खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव, जवळजवळ 20-25 वर्षाचा अनुभव, 40 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्यक्षात ते सध्याच्या घडीला बाहेर गावी असतायत. आज ही स्पर्धा खेळण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. कारण प्रत्येकाचं स्वप्न आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं की रोअष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग मला खेळायला मिळावी आणि या स्पर्धेचा चॅम्पियन पद हे मला मिळावं, याच ईर्ष्येनं मैदानाच्या आतमध्ये सारे जण खेळतायत. आणि याच विभागातली, याच मोहल्ल्यातली काही व्यक्ती जे परदेशामध्ये कामानिमित्त आहे, त्यांना जास्तीचा वेळ मिळाला नाहीये, परंतु tenniscricket.in या वाहिनीवरती हे घर बसल्या लाभ घेत आहेत. त्यांचं देखील आपण खूप सारे धन्यवाद करूया. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 4थ्या क्रमांकासाठी अमीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पहिलाच लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेंथ वरती टाकला, त्यानंतरची एक धाव पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तिसरी धाव देखील घेतली गेली. थ्रो थोडासा खराब होत असताना पाहायला मिळाला की काय की स्टंपला बॉल लागला, त्याच कारणाने धावसंख्या 3 ने वधारली. धावफलक यावेळेस 36 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. षटकातील पहिलाच बॉल, चौथे षटक मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपल्याला धावसंख्या 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल अमीन. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता बिहाइंड द विकेट. या पद्धतीने हा चेंडू गेलाय जरूर. त्यानंतरची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. बायच्या स्वरूपाची आपल्याला एक धाव निश्चितपणे पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली 37 या आकड्यावरती. पुढचा बॉल. ओहो हो 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 हो, बॅक टू द बॉलर. येतो हा षटकार. क्रिकेट 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 म्हणजे काय, मी माझ्या परिभाषेमध्ये सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेन. कारण क्रिकेट म्हणजे आपल्या आयुष्यातली रोजचीच नवी लढाई आणि या लढाईत हार जीत ही होत असते. फक्त मैदान सोडायचं नाहीये, लढत राहायचंय आणि लढता लढता घडत देखील राहायचंय. कारण जर तुम्हाला घडायचं असेल ना तर पहिलं लढावं लागेल. कारण क्रिकेट हे असं साधन आहे की ते संघर्षाचं मैदान आहे. संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला सिद्ध करा आणि आपोआप तुम्ही प्रसिद्ध व्हाल. कारण संघर्षमय वातावरण असल्या कारणाने तो प्रयत्न तुम्ही मैदानाच्या आतमध्ये केला पाहिजे. त्या पद्धतीने तुमचा खेळ देखील झाला पाहिजे. पुढचा बॉल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. पंचांचा इशारा येणं बाकी, पंचाने इशारा दर्शवलाय. भीमर चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीनं तुम्ही चेंडू टाकू शकत नाही आहात. कारण या क्रिकेटच्या खेळाने काही नियम लगावले, त्या नियमाचं पालन करूनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतं. मग त्यानंतर तुम्हाला या क्रिकेटच्या क्षेत्रातले सरन्यायाधीश म्हणून हे पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा कलम वापरला त्यांनी आणि नो चेंडूची सांगता आली. परंतु त्यानंतरचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. 45 या आकड्यावरती धावसंख्या शेवटचा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. 2 चेंडू कशा पद्धतीने टाकले जातील. पुढचा बॉल. लोअर फुल टॉस पद्धतीचा फटका केलाय. हा हल्ला येतोय षटकार. धाव फलकावरती धावा 49 धावा 49 फॉर 2 विकेट.
या पद्धतीनं हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा ना अंतिम बॉल. यावेळेस सुद्धा टोकला. एलिव्हेशन मिळालं का? 100% एफर्ट्स पाहायला मिळालं. क्रिकेट मधलं मादक सौंदर्य फिल्डिंगच्या स्वरूपाचं पाहायला मिळालं. कॅच घेतली नाही आहे, परंतु जे फट्स पाहायला मिळालं ना ते खूप चांगलं राहिलं. मी सर कालही म्हटलं होतं की जसं मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क महत्वाचं असतं ना, त्या गोष्टी निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणारा अर्थात मुशीरला आपण पाहिलं. काय क्षेत्ररक्षण केलं, काय चेंडू अडवला. त्यानंतर चौथ्या षटकाचा देखील खेळ संपला. धावफलकावरती धावा 51 या आकड्यावरती संघाचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. अर्धशतक संघाचं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. ज्यावेळेस एखादा आपण अँड्रॉइड फोन घेतो आणि त्यानंतर ते अपडेट व्हायला येतं, त्या पद्धतीनं हे क्रिकेट देखील अपडेट झालंय आणि त्याला सोबत चालत असताना तुम्हाला देखील अपडेट हे व्हावंच लागेल. कारण जे जुन्या परंपरा रीतिरिवाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये चालायचं आहे, परंतु त्या रीतिरिवाजाला क्रिकेटच्या माध्यमातून मागं टाकायचं नाहीये. त्यांना समोर घेत, त्यांना सोबत घेत क्रिकेट पुढे न्यायचं आहे. क्रिकेटचा विजय करायचा आहे. क्रिकेटचा विजय करत असताना मैदानावरती प्रेमळ स्वभावाचा क्रिकेट दाखवायचा आहे. आणि मुशीर पण एक लेजेंडरी खेळाडू म्हणून सातत्याने त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक इम्तिया मैदानाच्या आतमध्ये जी कॅच आपण मुशीरच्या माध्यमातून पाहिली ना, त्या एफर्ट साठी या विभागातील नगर परिषदेचे नगरसेवक अर्थात अरबाजभाई मुनीर यांच्याकडून अरबाजभाई मनेर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. बघा, जो आमिर भाव वाढवायचा असतो ना, तो खऱ्या अर्थानं या आयोजक किंबहुना हे मान्यवर असतात ना, ते वाढवतायत. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका. सो ब्युटिफुल, सो एडिकेट, जस्ट लुकिंग लाईक वा. षटकाराला 58. 58 धावा धावफलकावरती. आपण 520 वर्ष मागे गेलो ना या टेनिस क्रिकेटमध्ये, मग तो लाल कलरचा एक पेप्सी बॉल यायचा आणि त्यावरती आपण खेळायचो. बॉल एकच असायचा. फुटला ना तर ते गम आणायचो आणि तो चिपकवायचो, परंतु त्यानंतर देखील क्रिकेट खेळायचो. आता समोर आपल्याला सिक्सर सुप्रीमोचा आपल्याला अख्खा बॉक्स पाहायला मिळतो, परंतु खेळण्यासाठी केवळ 2-3च खेळाडू असतात. हो, यावेळेस सुद्धा मोठा फटका. काय घडेल? पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा षटकार. थँक्यू डीसी. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केली जात आहेत. धावफलकावरती धावा 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये एक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 65 धावा धावफलकावरती. षटकातील अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आदिल. लोअर फुल टॉस नाही तर स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला होता. असं वाटलं होतं की लोअर फुल टॉस येतोय की काय, परंतु तितकाच अनुभवी खेळाडू असल्या कारणाने गोलंदाजी कशी करायची हे त्याला देखील माहिती आहे. जिथे 5व्या चेंडूचा खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपला. 5 चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज चेंडू खाली सलमान आपल्याला पाहायला मिळतोय. कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज पाहत डीचे.
थँक्यू डीसी. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा या 65 धावा आल्यात. 66 धावेचं टार्गेट. त्याच वेळी नेक्स्ट मॅच लुझर लुझर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रायझिंग स्टार 11 पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात लज्जित कॅटरर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या आपण टॉसबॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. एका बाजूला रायझिंग स्टार हौसिन 11 विपक्षे लज्जित कॅटरर्स. दोन्ही संघाचे संघनायक या आपण त्वरित नाणेफेकीचा कौल देखील करतोय आणि मान्यवरांच्या शुभ हाताने आपण हा कॉल करणार आहोत. त्याचवेळी टॉचविन करण्यासाठी महेंद्रजी गुजर सरांना मी विनंती करतो. सर तुमच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. या रोहा नगर परिषदेचे गटनेते गुजर सरांच्या माध्यमातून आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. या नेक्स्ट मॅच तुम्हा सर्वांच्या भेटीस येते. एका बाजूला लज्जित कॅटरर्स विपक्ष तसं पाहिलं तर रायझिंग स्टार हौसिन 11. या दोन्ही संघाचे संघनायक त्वरित मैदानाच्या आतमध्ये येता येता कॉम्बॉक्स मध्ये टॉसबॉक्सच्या दिशेनं यायचं आहे. वेळ आहे तितकीशी आपल्याकडे शिल्लक. मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. महेंद्रजी गुजर सरांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. रोहा अष्टमी नगर परिषद गटनेते यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान नाणेफेकीचा कौल करतोय. चला दोन्ही संघनायक एका बाजूला रायझिंग स्टार हौसिन 11 विपक्ष लज्जित कॅटरर्स. या दोन संघांमधली लुझर लुझर अशी आपण मॅच देखील पाहणार आहोत. काही क्षणात उतारदाचा खेळाला देखील सुरुवात होईल. आदरणीय सन्माननीय अर्थात रोहा अष्टमी नगर परिषदेचे गटनेते अर्थात महेंद्र शेठ गुजर यांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला शाकिब सिद्दीक पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात आपण तसं पाहिलं तर आपण पाहतोय शाहिद डांगी अशी बिग फाईट पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. नाणेफेकीचा कौल काही क्षणात आपण करतोय. दोन्ही हे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. कॉल कोण असेल? हेड अँड हेड आलाय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग मॅच चालू आहे. जास्तीचे वेळ घेत नाहीये. मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल प्रथमतः रायझिंग स्टार अर्थात शाकिबनं जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ऑन कम बॉक्स जिथे तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस एक गोड आवाज पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने श्री पाहायला मिळतोय. डीजे डीजे मायक्रोफोन वरती जोडले जातील. रोहा तालुक्यातील एक नामवंत समालोचक आमचे गुरुवारी अर्थात किशोरजी कोकरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
माननीय श्री आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या माध्यमातून प्रायोजक केलेली स्पर्धा रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 हे पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर मैदानाच्या आतमध्ये खेळणारे सगळे गुणवान खेळाडू आणि मैदानाच्या चौफेर असलेले आमचे सगळे क्रीडा रसिक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे जिथे 66चं लक्ष ठेवलंय। आघाडीची सुरुवातीची जोडी सलमान सिद्दीक आणि सूरज गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी तन्वीर 2 बॉलचा खेळ झालाय 6 धावा दाफलक्यावरती। यावेळेचा बॉल टप्पा पडला वेगाला बॉल विकेट किपर चा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय। डॉट बॉल या षटकामध्ये तन्वीरच्या माध्यमातून हाताळला गेलाय। सलमान सिद्दीकला थांबवलेलं पाहायला मिळालंय। रोहाचा सुलतान रोहातील आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेले तो सध्या स्ट्रायकर एंड वरती सगळ्यांचाच आवडता सलमान सिद्दीक। स्विच हिटचा प्रयत्न बॉल निघून चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येतोय सलमानच्या बॅटमधनं हा चौकार। थँक्यू। सलमानच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय। हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधनं येतोय। हाफ ट्रॅकर बॉल समोर उडवलाय बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सलमानच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार। सलमानच्या बॅटमधनं षटकार आला। षटकाराच्या मदतीने 16 धावा दाफलकावरती बनवल्या गेल्या। सलमान लयामध्ये येतोय। सलमान सूर गवसतोय मैदानाच्या आतमध्ये। या वेळेला पुढ्यात आहे त्याला समोर उडवलंय डाऊन दी ग्राउंड खेळत असताना बॉल सीमा पार या फटक्यात वजन धावा मिळतात अर्धा डझन। षटकार येतोय। षटकाराच्या मदतीने 22 धावा दाफलकावरती आहेत। 66चा पाठला करायचा पहिल्याच ओव्हर मध्ये 22 येत असताना पाहायला मिळाल्या। 30 बॉलचा खेळ बाकी 44 इथून मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात। मापे असावी 24 बॉल मध्ये 40 धावा अजून देखील बनवायच्यात। 44 बनवायच्यात। 24 बॉल 44 अजून देखील बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच ओव्हर मध्ये या मॅचचं चित्र पलटलं ज्यानं बॅटिंग करत असताना 6 बॉल मध्ये एका वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे। 2 चौकार तर 2 षटकाराच्या मदतीने त्यानं पहिल्या षटकामध्ये 22 धावा दाफलकावरती बनवल्या। रोहाचा सुलतान रोहा तालुक्यातील असा खेळाडू ज्यानं अखंड रायगड जिल्ह्यावर आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय तो सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये हावी ठरतोय टीम आरबाज 11 या संघावरती। षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा अगदा ठरलेला रिहान मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळाला। बॅटिंग साठी सूरज। यावेळेस बॉल सूरज नाडबा बॅटनं ऑन साइडला फटका खेळला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत। काय फट्स लगावले गेलेत लॉंग लेग मध्ये चांगले फट्स मैदानाच्या आतमध्ये लावले। धावा वाचवल्यात आहे पलीकडे। एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलेला पाहायला मिळाला। धावफलकावरती धावा आतापर्यंत 23 अंकावरती आहेत। सूरज सलमानची जोडी यस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। टीम दोस्ती ग्रुप या संघाच्या माध्यमातून
दोस्ती ग्रुपच्या विरोधामध्ये अरबाज 11 या दोन संघादरम्यान ही लढत आहे. विनर विनर जो संघ जिंकेल ते थेट क्वालिफायर मध्ये दाखल झालेला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती समोर हल्ला. बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलमान सावर मैदानाच्या आतमध्ये अरबाज 11चा संघ झालाय गप्पगार. ठोकलाय हा षटकार. थँक्यू. सलमान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांची गलीबली करत असताना पाहायला मिळाला. ठोकला त्यानं षटकार. 29 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅकचा तिसरा षटकार सलमानच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 6 मध्ये 6 येतील का? कारनामा इतिहास या मैदानाच्या आतमध्ये रोहा अष्टमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये केला जाईल का? स्लोवर वन पॉइंटच्या डोक्यावरून जबरदस्त फटका. डीप पॉइंट मध्ये फिल्डर तैनात आहेत. सलमानचा खेळीला पूर्ण विराम लावलाय. सलमान मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल झालंय. महत्वाचा खेळाडू सलमान मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळाला. 3 बॅक टू बॅकचे आलेले. चौथा मारण्याची गरज होती का? परंतु फटका लाजवाब खेळला होता. परंतु गोलंदाजाने देखील अगदी डीप पॉइंट मध्ये फिल्डर तैनात केले होते. फिल्डरनं वॉल जॅच घेतली आणि त्याचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 28 वरती सलमान वैयक्तिक 28 धावा करत असताना मैदानाच्या बाहेर गेला. संघाचे टोटल 29 वरती आणि एकट्या सलमाननं 28 योगदान दिलं होतं. तो बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आणखीन एक रोहा मोहल्ला मधील आयकॉन खेळाडू अमीन तुलवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच वेळेला लजीज कॅटरर्सचे मालक सन्माननीय आसिफ भाई यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यानंतर आपले देखील मॅच आहे. मुख्य मंचावरती या. आमचा मान्यवरांना समवेत तुम्ही विराजमान व्हा. लजीज कॅटरर्सचे मालक सन्माननीय आसिफ भाई. यावेळेचा बॉल चिकडा फ्लॅश टिपला फिल्डर बॉलवरती डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एक चिकी सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. बॅकअप होत नाहीये. 2 धावा मिळाल्यात. हास्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एक लेजेंडरी खेळाडू यादी पहिला मॅच मध्ये डाव लगावला. पण आता धावा सडल हाताने खर्च केल्या गेल्या. खराबपैकी बॅकअप झाला नाही. पुन्हा एकदा खराबपैकी पाहायला मिळाली. विकेट किपर कॅरी करू शकला नव्हता आणि बॅकअप देखील चांगलं होत नाहीये. 3 धावा या बॉलवरती आल्या आणि 32 वरती संघाची टोटल पोहोचली आहे. 32 बनवल्या गेल्यात. या षटकामध्ये आपण आतापर्यंत 5 बॉलचा खेळ पाहिला. या षटकामध्ये बरंच काही पाहायला मिळालं. षटकार पाहायला मिळाला. विकेट पाहायला मिळाली. सलमान बाद होत असताना पाहायला मिळाला. त्याही पलीकडे हास्यमय क्रिकेट. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. त्यावेळी सबॉल वाईट बॉल. अवांतरी धाव येते. अवांतरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा 33 वरती आहेत. अमीन तुलवे सध्या नॉस्टॅगर एंड वरती आहे. ज्या वेळेला ऑक्शन कंप्लीट झाला त्यावेळेला या लीग मधील सर्वाधिक महागडा खेळाडू अमीन तुलवे ठरला. तो सध्या नॉस्टॅगर एंड वरती आहे.
आणि त्यानंतर सरफराज बंदरकर दुसरा खेळाडू जो मात्र लीग मध्ये महागडा ठरलेला पाहायला मिळाला. यावेळेस बॉल डॉट बॉल 12 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा आहेत 33 अंकावरती धावा संख्या. येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता बॅटिंग करत असताना टीम दोस्ती फलटणला 33 ची आवश्यकता. 12 मध्ये 33 बनवल्या जातात. 18 मध्ये उर्वरित 33 बनवायच्यात. 12 मध्ये 33 बनवत असताना सलमानचं योगदान महत्वाचं राहिलं. एकट्याच्या बॅटमधून 28 आल्या. आता 18 मध्ये 33 बनवत असताना कोणाचं योगदान पाहायला मिळेल. या लीगचा सर्वाधिक महागडा अमीन तुलवे सुरज साथीला. हुजेपा अजून बॅटिंगचं येणं बाकी आहे. पहिला मॅच मध्ये काय तोडफोड बॅटिंग हुजेपानं केली होती. आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळाला. बॅटिंग करणारा दोस्ती ग्रुप हा संघ अरबाज 11. चला पुन्हा एकदा विनंती करतो आपणास की आपण जास्त वेळ घेऊ नका. अरबाज 11 स्ट्रॅटर्जीस मैदानाच्या आतमध्ये आखतोय. प्रत्येक मॅच संघर्षमय होत असताना पाहायला मिळाली अरबाज 11 या संघाची. आकिब संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळालाय. आकिबनं पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. चौकार त्यानं खेचला होता परंतु मोठी धावा संख्या त्याच्या बॅटमधून आली नव्हती. 5 वरती तो बाद झाला परंतु तदनंतर डाव सांभाळला खऱ्या अर्थानं. आदिल आणि तणवीर या दोघांना डाव सांभाळला. आता उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि 12 बॉलचा खेळ देखील झाला. 33 झाल्यात. 18चा खेळ बाकी आहे. 33 इथून देखील मैदानामध्ये बनवायच्यात. या लीगचा सर्वाधिक महागडा खेळाडू सर्वाधिक चर्चेचा खेळाडू अमीन तुलवे मैदानाच्या आतमध्ये. अमीनची बॅट चालली तर भल्या भल्या गोलंदाजाने तो घाम फोडतो. आज तो घाम फोडेल का पाहणं महत्वाचा आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीला तणवीर पाहायला मिळाला. ज्या तणवीरनं पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या तीच तणवीर षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळाले. 18 मध्ये 33 बनवायच्यात. 12 मध्ये 33 झाल्यात. 12 मध्ये 33 बनवल्या त्यामध्ये योगदान सलमानचं 28 धावेचं आहे. आता अमीनला योगदान द्यावं लागेल. साथीला सूरज आहेत. अजून हुजेपा बाकी आहेत. बॅटिंग लाईनअप अगदी डीप मध्ये आहे. तणवीरचा पहिला बॉल बॅट चालवली आहे. बॅटनं फक्त हवेशी वार्तालाप केली आहे. अगदी अंधधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा अमीन तुलवेचा प्रयत्न आहे. दडपण आहे प्रेशर आहे कारण की सर्वाधिक महागडा खेळाडू आहे आणि त्याही पलीकडे दडपण याच आहे की तो सलमानच्या टीम मध्ये खेळतोय. सलमान म्हणजे एक अग्रेसिव्ह खेळाडू आहे. सलमानला चुकी केलेली चालत नाही आणि चुकी केलेली तो खपून देखील घेत नाही. हा दडपण आहे. यस सर्वाधिक महागडा खेळाडू त्याचा बॅटमधला सर्वाधिक मोठा फटका बॉल सीमा रेषेच्या पलीकडे अमीनचा वार बॉल सीमा पार येतोय. हा दमदार षटकार. थँक्यू. षटकार ठोकला. 39 धावा धावफलकावरती आल्या. तणवीरचा अपुरचा बॉल. याही वेळेला बॅट चालवल्या. बॅटच्या स्टिकर वरती बॉल आलाय. हवेमध्ये मिड ऑफ द फिल्डर बॉलचा खाली वेल दॅट्स कॅच विकेटचं पतंग अमीन तुलवई बाद. विकेटचं बदल झालंय. महत्वाचे बॅटर अमीन तुलबे बाद. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मुशीर धनसे आपल्याला पाहायला मिळालाय. मुशीर बॅटिंग साठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तणवीरनं कमबॅक केलं. विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. पुढचाच बॉल तणवीर पुन्हा एकदा दाखल झालेले पाहायला मिळतील ओव्हर द विकेटनं. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. बॅक टू बॅकचा विकेट मिळवल्या गेल्या. मुशीर आले. आल्या पावली मागे देखील परतले. बॅटर मुशीर बाद.
थँक्यू. हॅट्रिक संबर्डावरती 2 बॅक टू बॅकचं विकेट. याआधी अमीन आणि आता मुशीरला त्यांना बाद केलं. तन्वीर कमबॅक करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळालाय. प्रश्न उचलला होता अकीब वरती की पहिल्या षटकामध्ये तन्वीरनं 22 धावा खर्च केल्यात, पुन्हा तन्वीरच का? त्याचं उत्तर तन्वीरनं दिलंय मैदानाच्या आतमध्ये. अमीनला बाद केलं, मुशीरला बाद केलं, आता हुजेफा मैदानाच्या आतमध्ये आलाय. हॅट्रिक संबर्डावरती ऑन हॅट्रिक तन्वीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? समोर हुजेफा स्लॉट मध्ये समोर उडवला. जबरदस्त फटका डाऊन दी ग्राउंड. आला बॉल तसा पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकाराने 45 धावा धावफलकावरती झाल्या. 13 बॉलचा खेळ बाकी, 21 आवश्यकता आहे. 13 बॉल 21 आवश्यकता आहे. हुजेफा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. पहिला मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यानं जिंकलाय. आत्मविश्वास आहे त्याच्याकडे. समोरचा बॉल समोर उडवला. व्हॉट अन एक्सलंट स्ट्रोक. हुजेफा सेट होऊन आला. काय तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. ठोकलाय. हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. हुजेफा याच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती देखील षटकार. संघाची टोटल पुढे सरकली आहे. 51 धावा धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 15ची आवश्यकता आहे. 12 बॉल 15. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीला साहिलला इन्व्हाइट केलेलं पाहायला मिळालं. 12 मध्ये 15 मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट येत असताना पाहायला मिळाला. हुजेफा आला आणि का बॅटिंग त्यानं तोडफोड मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 2 बॅक टू बॅकचे षटकार त्यानं ठोकले. कोणाला? तणवीरला, ज्यानं 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक मिळवला होता. अगदीच त्याच्या सगळ्या स्वप्नांवरती पाणी त्यानं फेरलाय. जबरदस्त बॅटिंग. प्रत्येक मॅच मध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युशन देत असताना हुजेफा पाहायला मिळाला. एखाद्या खेळाडूला अगदी चर्चेमध्ये यायचं असेल तर कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते आणि अगदी सातत्य प्रत्येक मॅच मध्ये हुजेफा राखतोय. धावा बनवतोय, धावांचं योगदान तो देतोय. यावेळेसचा बॉल स्लाही सूरजच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. फटका मिसताय. फिल्डर डीप मध्ये खरा प्रदर्शन करत असताना पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव देखील खेळपट्टीवरती तितक्याच वेगानं पूर्ण केलेली आपण पाहिली आहे. 2च्या मदतीनं 53 बनवल्या गेल्या. आता 11 बॉल आणि 13ची आवश्यकता. 11 मध्ये 13 बनवायच्या. 2 मोठे फटके. मॅचचं चित्र, मॅचचं विजय घोषित करणारा पाहायला मिळणार आहे. समोरचा बॉल समोर उडवला. ऑन द राईज खेळलेत. सूरजचा तडका. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. या सूरज प्रजापती मैदानाच्या आतमध्ये काय खेळ करतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमन आतापर्यंत पाहायला मिळालेत. याही वेळेसचा बॉल समोर आहे. उडवलाय डीप कव्हरला. हवाशी वार्तालाप करणारा बॅक टू बॅकचा दुसरा सूरजचा तडाखा. सिक्सर. साधा बा. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकल्या. धावफलकावरती धावा 65 या अंकावरती आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ बाकी. 1 धावेची आवश्यकता आहे.
66चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या केलाय दोस्ती ग्रुप या संघानं. सलमान आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये काय खेळ करतीये हुजेपा आणि आता सूरज. सेन्सिबल क्रिकेट, मॅचला जिंकवणारा फटका सूरज प्रजापतीच्या बॅटमधनं सिंगल घेत असताना आलाय. विजयी झाला टीम दोस्ती फलटण. हा संघ विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला लजीज कॅटर्सच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळणार आहे. रायझिंग स्टार या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यानं 8 बॉल मध्ये 28 धावा बनवल्या. गोलंदाजीला आला, ज्याची गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. 1 विकेट त्याने देखील मिळवलाय. तो रोहाचा सुलतान, सगळ्यांचा आवडता सलमान ठरलाय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच हकदार. मी तज्जुभाई डबेरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभातानं हा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा. सलमान या लगेच. सलमान सरपराज आपणास देखील विनंती करतो की आपण देखील या. जे